वेलकम टू माय चॅनल डी सिव्हिल इंजिनिअरिंग. लास्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5चे जे काही मेथड्स आहेत, रिपेअर मेथड्स, आर सी सी कंपोनंटचे ते स्टडी केले होते. तर लास्ट 2 मेथड्स राहिल्या होत्या आर सी सी रिपेअरिंगच्या, तर त्या आपण कव्हर करूया ह्या व्हिडिओमध्ये. तर पुढची मेथड जी आहे आर सी सी कंपोनंट जे डॅमेज होतात तर ते रिपेअर करण्याची, ती म्हणजे जॅकेटिंग. जॅकेटिंग ही जी मेथड आहे ती मोस्टली कॉलम मेंबरसाठी ॲप्लिकेबल आहे, बरोबर. तर कॉलम मेंबरला जॅकेटिंग मेथड यूज केली जाते. डायग्राममध्ये, इमेजेसमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसते बघा, स्पष्टपणे दिसते जॅकेटिंगमध्ये काय करण्यात आलं आहे. तर जो कॉलम आहे, जॅकेटिंग म्हणजेच काय, एक्स्ट्रा जो स्टीलचं फ्रेम आहे ती चारी बाजूनी त्या कॉलमला प्रोव्हाइड केली जाते. तर ती कशी प्रोव्हाइड केली जाते, जो काही पॅरेंट कॉन्क्रीट आहे, पॅरेंट कॉलम आहे, कॉलम म्हणजेच जो अगोदरचा जो कॉलम आहे त्याचं जे कॉन्क्रीट आहे ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं, बरोबर, काढून घेतलं जातं. आणि स्टील रेनफोर्समेंट ही थोडी काय केली जाते, एक्सपोज केली जाते. आणि मग त्याच्यानंतर काय केलं जातं, चारी बाजूनी रेनफोर्समेंट आहे जे डिझाईननुसार ही रेनफोर्समेंट डिझाईन केली जाते. स्पेसिंग जवळपास प्रत्येक बारमधलं प्रत्येक रेनफोर्समेंटची जी स्पेसिंग आहे ती 100 mm पर्यंत असते त्याच्या आत, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, सपोज हा जो कॉलम आहे, कॉलमच्या तुम्ही सपोज ह्या बाजूनी जाळी टाकली, ह्या बाजूनी जाळी टाकली आहे, बरोबर. तर मग ती जाळी टाकत असताना आता ही जाळी आणि ह्या दोघांमध्ये बॉन्डिंग राहिलं पाहिजे. तर त्यासाठी एक बार काय केला जातो अंतरावर, काही अंतरावर, बरोबर, 150 ते 100 mm अंतरावर बार जे असतात, अँकरिंग बार म्हणू शकतो आपण त्यांना, तर ते बार 150 mm पर्यंत आतमध्ये काय केलं जातं, तर कॉलमच्या आतमध्ये ड्रिल करून, बरोबर, ड्रिल करून होल पाडले जातात स्पेसिंगवरती. 100 ते 150 mm स्पेसिंगवरती ते होल पाडले जातात, व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. आणि मग हा जो अँकरिंग बार आहे तर तो त्या होलमध्ये इन्सर्ट केला जातो. होलमध्ये इन्सर्ट केल्यानंतर जे इपॉक्सी ग्राउट आहे ते इपॉक्सी ग्राउट मटेरियल भरून त्या होलमध्ये तो जो बार आणि ते होल काय केला जातो, पूर्ण पॅक केला जातो. आणि मग हा जो बार बाहेर आलेला आहे तर तो काय केला जातो, जे व्हर्टिकल रेनफोर्समेंट आहे त्याला राऊंड अप करून काय केलं जातो, अँकरिंग केलं जातं. म्हणजे थोडक्यात त्याला बेंड करून प्रॉपरली जे व्हर्टिकल रेनफोर्समेंट आपण चारी बाजूला जे प्लेस केलेलं आहे कॉलमच्या, तर त्याला काय मिळते, थोडक्यात एक सपोर्ट मिळतो, बरोबर. अशा पद्धतीने हे जे बार्स आहेत ते आतमध्ये ड्रिलिंग करून काय केले जातात, फिक्स्ड केले जातात. मग जेव्हा आपली पूर्ण बाजूनी, चारी बाजूनी ज्या रेनफोर्समेंट सेट होते, बरोबर, त्याच्यानंतर मग चारी बाजूला ह्या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये दिसते बघा, ह्या डायग्राममध्ये दिसते अशा पद्धतीने फॉर्मवर्क लावलं जातं चारी बाजूनी. आणि फॉर्मवर्क लावून काय केलं जातं, मग आतमध्ये कॉन्क्रीट फिलअप केलं जातं, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण न्यू कॉलम कॉन्क्रीट म्हणू शकतो, बरोबर. आणि त्याचं जे काही ग्रेड आहे तर ते ग्रेड हे नेहमी पॅरेंट कॉन्क्रीटपेक्षा 1 युनिटनी तरी चांगलं असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने मग ह्या दोघांमधलं काय प्रॉपरली बॉन्डिंग केलं जातं. नंतर ही जी जॅकेटिंग प्रोसेस आहे ती कॉलमच्या खालून वर अशी प्रोसेस चालत असते, बरोबर. सुरुवात कुठून होते, खालून, मग हळूहळू वरती मग टॉपपर्यंत जॅकेटिंग प्रोसेस सुरू होते. म्हणजे जॅकेटिंग ही खालून वरती प्रोसेस केली जाते, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता हे जे न्यू कॉन्क्रीट आहे आणि ओल्ड कॉन्क्रीट आहे त्याला आपण म्हणू शकतो पॅरेंट कॉन्क्रीट, बरोबर. मग त्या दोघांमध्ये प्रॉपर बॉन्डिंग झाली आहे का नाही हे सुद्धा जॅकेटिंग केल्यानंतर, त्याचं जे काही क्युरिंग प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर त्याचं ते बॉन्डिंग स्ट्रेंथ जी आहे ती चेक केली जाते. तर ती चेक कशी करू शकतो आपण, ऑलरेडी मागच्या युनिट्समध्ये स्टडी केल्यात वेगवेगळ्या डिफरंट टेस्ट. त्यामध्ये जी पुल आउट टेस्ट आहे, बरोबर, पुल आउट टेस्ट कशासाठी कंडक्ट करण्यात येते, टू चेक द बॉन्डिंग स्ट्रेंथ बिटवीन 2 मटेरियल्स. ज्या दोन मटेरियल्स आपण इपॉक्सी मॉर्टरने म्हणा किंवा जे काही जॉईंट मटेरियल्स आहेत त्यांनी जे काही आपण पॅक केलेले आहेत 2 मटेरियल, तर त्यांची बॉन्डिंग स्ट्रेंथ चेक करण्यासाठी आपण पुल आउट टेस्ट कंडक्ट करत असतो. मग पुल आउट टेस्ट जॅकेटिंगवरती सुद्धा टेस्ट कंडक्ट केली जाते. आणि मग पॅरेंट कॉन्क्रीट आणि न्यू कॉन्क्रीटमध्ये बॉन्ड झालेला आहे का नाही ते चेक केलं जातं, ठीक आहे. अशा पद्धतीने ही जॅकेटिंग प्रोसेस कंडक्ट केली जाते.
मग याच्यामध्ये पण काही डूज आणि डोंट्स आहेत जॅकेटिंगमध्ये. मग तेच मगाशी एक सांगितलं मी यातलं एक पॉईंट्स की काय, द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट शाल बी 1 ग्रेड हायर दॅन द पॅरेंट कॉन्क्रीट. जे काही तुम्ही न्यू कॉन्क्रीट ओतणार आहात बरोबर, तर ते पॅरेंट कॉन्क्रीटपेक्षा 1 ग्रेडनी काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे बरोबर. म्हणजे त्याचा ग्रेड हा पॅरेंट कॉन्क्रीटपेक्षा मोठा असला पाहिजे. थोडक्यात त्याची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ती जास्त असली पाहिजे पॅरेंटपेक्षा. दुसरं, एन्श्युअर इन्स्टॉलेशन ऑफ शिअर कनेक्टर्स. जे मी मगाशी सांगितलं अँकरिंग बार्स बोललेले मी बरोबर. व्हर्टिकल रेन्फोर्समेंट होल्ड करण्यासाठी पॅरेंट कॉन्क्रीटच्या रिलेटेड आणि प्रॉपर बॉन्डिंग होण्यासाठी आपण काय करतो, ड्रिलिंग होल्स ड्रिल करतो आणि त्या ड्रिल होलमध्ये काय करतो आपण, शिअर कनेक्टर्स ॲड करतो. म्हणजे थोडक्यात बार बरोबर, बार ॲड करतो म्हणजे इन्सर्ट करतो आणि मग जो काही होल आणि बारमधला जो काही गॅप राहील थोडाफार, तर तो आपण ग्राउटच्या मदतीने, इपॉक्सी ग्राउटच्या मदतीने तो पूर्ण गॅप फिल करतो बरोबर. ड्राय होऊन देतो त्या सरफेसला, जेणेकरून प्रॉपर बॉन्डिंग राहील त्या अँकरिंग बार किंवा आपण म्हणू शकतो शिअर कनेक्टर बरोबर. शिअर कनेक्टर आणि आतमधल्या पॅरेंट कॉन्क्रीटचं. आणि मग व्हर्टिकल जे रेन्फोर्समेंट आहे ते व्यवस्थित काय होईल, सपोर्टमध्ये राहील. मग ते जे कनेक्टर्स आहेत ते प्रॉपरली इन्स्टॉल झालेले आहेत का नाही ते महत्त्वाचं चेक करणं गरजेचं आहे. कारण पॅरेंट कॉन्क्रीट म्हणजे थोडक्यात पॅरेंट रेन्फोर्समेंट आणि न्यू रेन्फोर्समेंट त्या दोघांमध्ये बॉन्डिंग करायचं काम कोण करतं आहे, शिअर कनेक्टर्स करतात. त्यामुळं त्यांचं जे इन्स्टॉलेशन आहे ते महत्त्वाचं सुपरवाईज केलं गेलं पाहिजे. पुढे येतं प्रोव्हाइड सफिशियंट आणि ऑप्टिमम प्रॉपिंग टू एन्श्युअर इफेक्टिव्ह स्ट्रेस अँड ऑर स्ट्रेन ट्रान्सफर. तर बघा आता प्रॉपिंग म्हणजेच काय, प्रॉपिंग म्हणजे बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, हे बघा प्रॉपिंग म्हणजे हे बघा ह्या ठिकाणी जे बार दिसतात व्हर्टिकल, स्कॅफोल्डिंग आपण म्हणू शकतो. ॲक्च्युली स्कॅफोल्डिंग पण नाही म्हणता येणार त्याला. प्रॉपिंग म्हणजेच काय की जो काही कॉलम आहे बरोबर, तर कॉलमवरती आता प्रॉपिंगचं कन्सेप्ट सांगण्यासाठी बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्ट्रक्चरल आर सी सी स्ट्रक्चर असतं, तर त्याचं लोड ट्रान्सफर कसं होत असतं, स्लॅबकडून बीमकडे. डायग्राम काढते. या ठिकाणी आपला बीम आहे सपोज आणि हा स्लॅब आहे आणि हा कॉलम आहे, ठीक आहे. तर स्लॅबकडून बीमकडे लोड ट्रान्सफर होत असतो आणि बीमकडून कॉलमकडे लोड ट्रान्सफर होत असतो बरोबर. अशा पद्धतीने लोड ट्रान्सफर चालतं. प्रोपिंग म्हणजेच काय, आता आपल्याला काय करायचं आहे, जॅकेटिंग करायचं आहे. जॅकेटिंग कोणत्या मेंबरसाठी करतो आपण, कॉलम मेंबरसाठी करतो आहे बरोबर. मग ॲक्च्युली कॉलमवरती कोणाकोणाचा लोड येतो आहे, स्लॅबचा आणि नंतर स्लॅबकडून बीमचा. म्हणजे स्लॅब आणि बीम दोघांचाही लोड कुठे येतो आहे, त्या कॉलमवरती येतो आहे. मग ज्या कॉलमची आपल्याला जॅकेटिंग करायची आहे, तर जॅकेटिंग करतोय म्हणजे काय, त्याला थोडक्यात आता जॅकेटिंग करण्यापूर्वी त्याचं कॉन्क्रीट आपण काढून टाकतोय बरोबर. जॅकेटिंग करताना म्हणजे रिपेअरिंग प्रोसेसमध्ये. मग रिपेअरिंग प्रोसेसमध्ये असताना तो लोड घेऊ शकतो का, जो काही आता, कारण बघा एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे तिथं लोड पण आहे, माणसं पण असणारे, मशिनरीज असणारे, इक्विपमेंट्स असणारे, त्यांचा लोड स्लॅबवरती असणारे. स्लॅब तो लोड बीमवरती ट्रान्सफर करेल आणि बीमकडून तो कॉलमकडे जाईल. आणि कॉलमचे जर जॅकेटिंग प्रोसेस चालू आहे तर तो कॉलम लोड घेऊ शकत नाही बरोबर. मग त्याचा जो काही येणारा लोड असेल डिझाईननुसार, तो लोड जेवढा काही घेईल तो कॉलम, तर तो लोड कसा केला पाहिजे, मग प्रॉप्सच्या मदतीने त्याला मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे. म्हणजेच काय, प्रॉप्स म्हणजेच काय, व्हर्टिकल बार असतात थोडक्यात बरोबर. तर ते प्रॉप्स काय करतात, स्लॅबला सपोर्ट करतात खालून बरोबर. स्लॅबला टेकून असे नंबर ऑफ आपण म्हणू शकतो स्टँड बार्स, त्यांना आपण प्रॉप्स म्हणतो बरोबर. तर ते सगळे स्लॅबच्या एका स्पेसिंगवरती ते प्लेस केले जातात, जेणेकरून स्लॅबवरती जो काही लोड असेल तर तो प्रॉप्सवरती जाईल, बीमवरती जाणार नाही बरोबर. ॲडजस्टंट जो काही बीम असेल ज्याच्याशी कन्सर्न आपला कॉलम आहे त्याच्या, तर तसं, कारण बघा बीम कोणाकडून लोड घेतो, स्लॅबकडनं लोड घेतो. मग त्यामुळं आपण बीमला आणि स्लॅबला काय केलं पाहिजे, फ्री फ्रॉम द लोड किंवा
कॉलम हा एक सपोर्ट आहे बरोबर, मग कॉलमच्या ऐवजी आपण दुसरे सपोर्ट प्रोव्हाइड केले गेले पाहिजे, जेणेकरून बीम आणि स्लॅबचा जो लोड आहे तो कॉलमकडे न जाता दुसऱ्या सपोर्ट स्ट्रक्चरकडे जाईल. मग त्याच्यासाठी आपण काय करत असतो, प्रोपिंग्स प्रोव्हाइड करत असतो. प्रोपिंग म्हणजे अशा पद्धतीने व्हर्टिकल मेंबर्स असतात आणि हॉरिझॉन्टल प्लेट असते, असे आपण लावतो. हे बघा ह्या ठिकाणी इमेजेसमध्ये दिसत असतील बघा, हे बघा हे सगळे प्रोप्स आहेत. या ठिकाणी जे काही तुम्हाला दिसतंय काठ्या बरोबर, म्हणजे बार्स, बांबू, लोखंडाचे सगळे, तर ते सगळे प्रॉप्स, त्यांना सगळं प्रॉप्स म्हटलं जातं. तर ते सपोर्टचं काम करतात. मग हे जे आहे प्रॉपिंग, तर त्यांनी प्रॉपरली लोड घेतला पाहिजे कॉलमवरती जो काही येणार असेल तो, जेणेकरून जो काही स्ट्रेस डेव्हलप होणार आहे, म्हणजे जास्त स्ट्रेस डेव्हलप होणार नाही कॉलममध्ये बरोबर. कारण कॉलमचं जॅकेटिंग करताय म्हटल्यावर आता त्याची लोड घेण्याची कॅपॅसिटी कमी होणार आहे. मग असं नको व्हायला, जर सपोज तुम्ही प्रॉप जर प्रॉपरली प्रोव्हाइड केले नाही किंवा नंबर ऑफ प्रॉप जर कमी प्रोव्हाइड केले रिक्वायर्डपेक्षा, तर काय होईल, काही लोड हा डिरेक्टली त्या कॉलमवरती ट्रान्सफर होईल आणि मग कॉलमची तर कॅपॅसिटी नाही आहे, कारण त्याचं प्रोसेस चालू आहे, जॅकेटिंगची प्रोसेस चालू आहे. मग त्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतील, स्ट्रेन्स डेव्हलप होतील आणि मग तो काय होईल, लवकर फेल होईल, क्रॅक्स डेव्हलप होतील. मग ते न होता मग प्रॉपरली सफिशियंट नंबर ऑफ प्रॉप्स, इफेक्टिव्ह प्रॉप्स आपण काय केले काय पाहिजे, प्रोव्हाइड केले पाहिजे, जेणेकरून स्ट्रेस आणि स्ट्रेन ट्रान्सफर होईल प्रॉपरली. ठीक आहे. पुढे येतं इन्श्युअर पोरिंग ऑफ जॅकेट कॉन्क्रीट बिफोर द स्पेसिफाईड पॉट लाईफ ऑफ बॉन्डिंग मटेरियल. ठीक आहे. तर बॉन्डिंग मटेरियल जे काय आहे, कारण बघा पॅरेंट कॉन्क्रीट आणि न्यू कॉन्क्रीटमधलं प्रॉपर बॉन्डिंग झालं पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा बॉन्डिंग मटेरियल ॲड केलं जातं. तर त्याचं जी ते स्पेसिफाईड जे आहे त्याची जी लाईफ आहे ती महत्त्वाची काय केली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे जॅकेट कॉन्क्रीट ओतण्यापूर्वी बरोबर. कारण त्याची लाईफ कॉन्क्रीटपेक्षा मॅक्झिमम असली पाहिजे, लक्षात असू द्या, जे काही बॉन्डिंग मटेरियल आपण यूज करणार आहोत. का, कारण त्याची जर लाईफ कमी असेल तर काय होईल, सपोज हे पॅरेंट कॉन्क्रीट आहे आणि हे न्यू कॉन्क्रीट आहे आणि त्या दोघांमध्ये जो काही बॉन्डिंग मटेरियल येतो सपोज हा, ठीक आहे, बॉन्डिंग मटेरियल, मग काय होईल, याची जर लाईफ कमी असेल न्यू कॉन्क्रीटपेक्षा, तर अगोदर कोण फेल होईल, ते बॉन्डिंग मटेरियल फेल होईल. आणि बॉन्डिंग मटेरियल जर फेल झालं तर न्यू कॉन्क्रीट आणि ओल्ड कॉन्क्रीटमध्ये बॉन्डिंग राहणार नाही आणि ते काय होईल, निघून येतील, त्या सरफेसमध्ये क्रॅक्स वगैरे डेव्हलप होतील. मग जॅकेटिंगचा काही यूज होईल का, नाही. त्यामुळे न्यू कॉन्क्रीटपेक्षाही बॉन्डिंग मटेरियलची जी लाईफ आहे ती काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. अशा पद्धतीचं मटेरियल यूज केलं गेलं पाहिजे, ते एक महत्त्वाचं चेक केलं गेलं पाहिजे. पुढे येतं अवॉइड एक्स्ट्रीम व्हेरिएशन इन ग्रेड ऑफ पॅरेंट कॉन्क्रीट अँड जॅकेटेड कॉन्क्रीट. म्हणजेच काय, थोडक्यात जे काही पॅरेंट कॉन्क्रीट आहे आणि जॅकेट करण्यासाठी जे तुम्ही कॉन्क्रीट वापरतायत त्याला म्हटलं जातं जॅकेटेड कॉन्क्रीट. मग जॅकेटेड कॉन्क्रीट आणि पॅरेंट कॉन्क्रीट दोघांचं जे काही ग्रेड ऑफ कॉन्क्रीट असेल त्या दोघांमध्ये जास्त फरक नसायला पाहिजे बरोबर. सपोज तुम्ही यूज करताय M25 आणि जॅकेटेड कॉन्क्रीट आहे M35 M40, यांच्यामध्ये खूप व्हेरिएशन झालं आहे बरोबर. तर तेवढं नसलं पाहिजे व्हेरिएशन. M25च्या पुढचंच लगेच ग्रेड ऑफ कॉन्क्रीट हे जॅकेटेड कॉन्क्रीट म्हणून वापरायचं, जे काही साईटवरती जो काही ग्रेड ऑफ कॉन्क्रीट यूज केला गेला असेल त्याच्यानुसार. ठीक आहे. कारण आपला पहिलाच पॉईंट आहे डूमधला, ग्रेड ऑफ कॉन्क्रीट शॅल बी 1 ग्रेड हायर दॅन द पॅरेंट कॉन्क्रीट, जास्त व्हेरिएशन नसलं पाहिजे. पुढं पॅरेंट कॉन्क्रीट आणि जॅकेट कॉन्क्रीटचं बॉन्डिंग चेक केली पाहिजे, कशाने, NDT टेस्टने. NDT टेस्ट कोणती सांगितली मी, पुल आउट टेस्ट. ठीक आहे. पुढे रिलीज द प्रॉप आफ्टर सफिशियंट स्ट्रेन गेन ऑफ जॅकेट कॉन्क्रीट. जेव्हा आपलं जे आपण जॅकेटिंग केलेलं कॉन्क्रीट आहे बरोबर, आपण काय केलं आहे आता, स्कॅफोल्डिंगच्या मदतीने नवीन आता कॉलमची जी साईज आहे ती इन्क्रीज केलेली आहे. जॅकेटेड कॉन्क्रीट ओतलं आहे, क्युरिंग झालं आहे, आता हळूहळू ते काय होतं आहे, ते कॉन्क्रीट स्ट्रेंथ घेते. मग स्ट्रेंथ घेतल्यानंतर हळूहळू काय करायचं, मग हे जे आपण प्रॉप्स लावलेले आहेत सपोर्टसाठी, मग ते सपोर्टसाठी लावलेले प्रॉप्स काढून घ्यायचे. जेव्हा आपलं जे जॅकेटेड कॉन्क्रीट आहे नवीन ओतलेलं कॉन्क्रीट ते जेव्हा प्रॉपर सफिशियंट स्ट्रेंथ घेईल बरोबर, तेव्हा मग काय करायचं, ते प्रॉप्स काढून टाकायचे. जॅकेटिंग टेक्निक
शुड ऑलमोस्ट ऑलवेज स्टार्ट फ्रॉम टेकन डाऊन द फाउंडेशन लेवल. म्हणजेच काय, फाउंडेशन लेवलपासून काय करायचं आहे, जॅकेटिंगला प्रोसेस काय करायची, सुरुवात करायची. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं लक्षात असू द्या. वरतून खाली यायचं नाही आहे, खालून वरती जायचं जॅकेटिंगसाठी. ठीक आहे, पुढे बघूया आता. नेक्स्ट मेथड आहे फायबर व्रॅप. ठीक आहे, तर फायबर व्रॅप म्हणजेच काय बघा. सगळ्यांना माहिती आहे, फायबर रॅप हे असं मटेरियल असतं जे आपलं सगळ्यांना बघा, कांद्याची जी गुणी असते बघा, एकदम पातळ असते आणि स्ट्रिप्स असतात, बरोबर, तुम्ही बघितले असतील. तशाच पद्धतीने प्लेट्स असतात फायबर रॅपच्या. म्हणजे फायबर हे आडवे उभे असे विणलेले असतात एकमेकांमध्ये आणि अशा पद्धतीचं ते एक मोठं पट्टी बनते, बरोबर. तिला म्हटलं जातं फायबर रॅप. ऑनलाईन तुम्ही तिचे इमेजेस सर्च करून बघू शकता. ठीक आहे, तर ते फायबर रॅप काय केलं जातं, कॉलमला, बीमला, बरोबर. या ठिकाणी बघा, कॉलमला महत्त्वाचं, बीमला काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. मग ते कसं अप्लाय केलं जातं, त्याचे सॉल्वंट्स असतात. तर ते सॉल्वंट A, B हे सगळ्यात पहिलं काय केले जातात, कोट असतात. कोट 1, कोट 2, 2 कोट्स असतात. ते अप्लाय केले जातात मिक्स्ड करून प्रपोर्शनेटली 50-50मध्ये. आणि ते सरफेसवरती कॉलम असेल की बीम, ज्याला तुम्ही स्ट्रेंथनिंग द्यायची आहे, ज्याचं सरफेस प्रिपेरेशन किंवा सरफेस रिपेअर तुम्हाला करायचं आहे, स्लॅबचं असेल, कॉलमचं असेल, बीमचं असेल, ज्याचं सरफेस तुम्हाला रिपेअर करायचं आहे, त्याच्यासाठी फायबर रॅप टेक्निक यूज केली जाते. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, कॉलम आहे सपोज, तर कॉलमच्या सरफेसला ते जे कोट आहे, 2 कोट्स अप्लाय केले जातात ब्रशच्या मदतीने सगळीकडे म्हणजे थोडक्यात आता सपोज एवढा कॉलमची हाईट आहे, मग 3 पार्टमध्ये सपोज आपण रॅपिंग करूया. ठीक आहे, मग पहिल्या पार्टला सुरुवातीला काय केलं जातं, ते कोट्स अप्लाय केले जातात, म्हणजे थोडक्यात पेंटसारखेच असतात, बरोबर. मग सगळीकडे अप्लाय केलं तर या प्रोसेसला वेळ लागतो, त्यामुळं पूर्ण कॉलम एकाच वेळेस कवर केला जात नाही, पार्टमध्ये कवर केला जातो. ठीक आहे, मग सुरुवातीला सपोज हा हाफ पार्ट जो आहे, पहिला पार्ट, तो आपण काय केला, कोटने अप्लाय केला सगळीकडे, डबल कोट देऊन त्याला थोडं सुकवलं जातं. सुकल्यानंतर काय केलं जातं, त्याच्यावरती सॉल्वंट्स अप्लाय केले जातात. फायबर रॅप म्हणजे थोडक्यात अशी जाळी असते, पेपर टाईप. ठीक आहे, तर तो काय केला जातो, ते मटेरियल गुंडाळलं जातं चारी बाजूनी कॉलमच्या. ठीक आहे, तर चारी बाजूनी गुंडाळल्यानंतर प्रॉपरली गुंडाळायचं त्याला, ते चिकटवलं जातं पूर्ण त्या कॉलमच्या भोवताली. आणि मग सपोज तुम्ही इथून सुरुवात केलेली, ह्या पॉईंटपासून, हा कॉलम आहे, ह्यापासून तुम्ही गुंडाळायला सुरुवात केली, तर गुंडाळल्यानंतर जो काही त्याचा दुसरी एंड असेल तो इथे येईल, बरोबर. मग तो एंड करत असताना 150 mm किंवा 100 mm पर्यंत ओव्हरलॅप झालं पाहिजे त्याचं. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करायचं, गुंडाळायचं त्याला, कॉलमला. ठीक आहे, सुरुवातीचं जी एज आहे आणि शेवटची एज, ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करायची 100 ते 150 mm पर्यंत. मग हा झाला पहिला लेअर. आणि वरतून मग पुन्हा त्याला काय करायचं, सॉल्वंट्स अप्लाय करायचे 2 लेअरमध्ये, व्यवस्थित प्रॉपरली काय करायचं, त्याला फिल करून टाकायचं सॉल्वंटनी, ते पूर्ण रॅप झाकून जातात. ठीक आहे, याचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी ग्रुपवरती शेअर केलेला आहे, किंवा माझ्या या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी फायबर रॅपची किंवा या व्हिडिओमध्ये मी जे काही मेथड्स तुम्हाला सांगते, त्याचे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला, त्याची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या नोटिफिकेशनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फायबर रॅपिंग केलं जातं. मग पहिलं झालं लेअर, मग पुढच्या लेअरमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही पुढचा लेअर स्टार्ट करणार फिलिंग करायला, बरं, इथपर्यंत केलं आहे, तर पुढचा लेअर करताना सुद्धा याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, फायबर रॅपिंग करत असताना इथं सुद्धा ओव्हरलॅप दिला जातो. ठीक आहे, कुठून सुरुवात करणार, मग तो पहिला जो लेअर जिथं आहे त्याच्या खाली 100 ते 150 mm पुन्हा ओव्हरलॅप दिला जातो आणि मग पुन्हा कवरिंग सुरू केली जाते. सेम प्रोसिजर, सगळ्यात पहिले कोट अप्लाय केला जातो, तो थोडा सुकवला जातो, नंतर फायबर रॅप थोडक्यात गोनपाटासारखंच असतं, बरोबर. म्हणजे आपल्या गोणी असते,
व्हाईट गुणी तशा पद्धतीचंच ते असतं, बरोबर. मग तशी चारी बाजूनी ती फक्त काय करायची, गुंडाळायची आणि मग त्याच्यावरती सॉल्वंट्स अप्लाय करायचे आणि मग ते ड्राय होऊन द्यायचे. अशा पद्धतीने तुमचं फायबर रॅपिंग कंप्लीट होते. अशा पद्धतीने पूर्ण कॉलम काय करायचा, मग कव्हर करून टाकायचा. अशा पद्धतीने हे असते ही फायबर रॅप सरफेस रिपेअरसाठी यूज केली जाते मेथड. पुढे येतं स्टील प्लेट फ्लिचिंग. ठीक आहे, स्टील प्लेट फ्लिचिंग नावामध्येच दिलं आहे, स्टील प्लेटचा वापर केला जातो. सिम्पल मेथड आहे, याच्यामध्ये काहीच नाही केलं जात बघा. म्हणजे खूप सोपी मेथड आहे. सपोज हा स्लॅब आहे किंवा बीम आहे, सपोज हा बीम आहे, बीमची इकडची बाजू आणि इकडची बाजू. ठीक आहे, तर जेव्हा याच्यामध्ये क्रॅक्स वगैरे जातील, बरोबर, किंवा क्रॅक्स इनिशिएट व्हायला सुरुवात झालेली आहे, बरोबर, तर ते अरेस्ट करण्यासाठी बरोबर स्ट्रेंथनिंग करण्यासाठी स्टील प्लेट फ्लिचिंग मेथड यूज केली जाते. मग हिच्यामध्ये काय केलं जातं बघा, स्टील प्लेट म्हणजेच काय, स्टील प्लेटचाच वापर केला जातो. याच्यामध्ये स्टील प्लेट्स असतात. ही स्टील प्लेट, इकडची एक स्टील प्लेट, तिची लेंथ केवढी असणार, जेवढी आपली बीमची लेंथ असेल, किंवा आपल्याला बीमची कुठपर्यंत रिपेअरिंग करायचं आहे डिझाईननुसार, मग तेवढी लेंथ स्टील प्लेटची घेतली जाते. मग दोन बाजू आहेत बीमच्या, मग दोन्ही बाजूला त्या स्टील प्लेट काय केले जातात, बोल्ट्सच्या मदतीने अँकर केले जातात आतमध्ये, बरोबर, ॲट अ इंटरवल, स्पेसिफाईड इंटरवल, त्या डिझाईननुसार. ठीक आहे, म्हणजेच काय, दोन्ही बाजूने काय केलं जातं, त्या बीमच्या बोल्ट्स जे आहे, बोल्ट होल्स घेतले जातात. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते, ह्या ठिकाणी ड्रिल होल केलेले आहेत, बरोबर. केल्यानंतर आतमध्ये ग्राउटिंग मटेरियल फिल केलं आहे आणि मग ग्राउटिंग मटेरियल फिल केल्यानंतर जो अँकरिंग बोल्ट आहे, हे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली बोल्ट दिसत आहेत बघा आतमध्ये घातलेले, बरोबर, आणि हे होल दिसतात. अशा पद्धतीने ड्रिलिंग करून आतमध्ये इपॉक्सी मटेरियल भरून काय केलं जातं, ते नट बोल्ट फिक्स केले जातात आणि नट बोल्ट्स त्याच्यामध्ये इन्सर्ट केले जातात आणि स्टील प्लेट काय केली जाते, मग अटॅच केली जाते त्या बीम. ठीक आहे, अशा पद्धतीने काय केलं जातं, स्टील प्लेट फ्लिचिंग मेथड यूज केली जाते. आता ही करण्यासाठी काय केलं जातं बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ही मेथड यूज करताना जो काही प्लास्टर असेल तो सगळ्यात पहिलं रिमूव्ह केला पाहिजे, कारण प्लास्टर हे स्मूथ सरफेस असतं. स्टील प्लेट हे प्रॉपरली अटॅच होण्यासाठी, बॉन्डिंग होण्यासाठी प्लास्टर रिमूव्ह करण्यात आलं पाहिजे. पुढे ग्राइंड पॅरेंट कॉन्क्रीट टू ॲज मच ॲज स्मूथ ॲज पॉसिबल विदाऊट कॉझिंग डॅमेज. तुझं काही पॅरेंट कॉन्क्रीट असेल त्याला जेवढं स्मूथ करता येईल तेवढं करायचं, कोणताही डॅमेज न होता. ठीक आहे, आणि मग ती स्टील प्लेट काय करायची, प्रॉपरली अटॅच करायची. बोल्ट्सच्या मदतीने, बोल्ट्स कोणते यूज केले जातात, एक्सपान्शन बोल्ट्सच्या ऐवजी थ्रू बोल्ट्स हे प्रेफर केले जातात स्टील प्लेट फ्लिचिंगसाठी. ठीक आहे, ग्राउट द अँग्युलर स्पेस ऑफ थ्रू बोल्ट्स विथ इपॉक्सी. तर थ्रू बोल्ट्स जे असतं त्याच्यामध्ये जे काही अँग्युलर स्पेसेस असतात त्याला इपॉक्सीने काय केले जातात, फिलअप केले जातात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा जो व्हॉइड्स आहे किंवा गॅप आहे तो नको आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट काय येतं, जो काही प्लेट आणि पॅरेंट कॉन्क्रीटचा जो मधला स्पेस आहे तर तो पूर्ण इपॉक्सीने काय करायचं, ग्राउट करायचं, म्हणजे फिलअप करून टाकायचा. कुठलाही गॅप राहिला नाही पाहिजे, कारण गॅप म्हणजेच काय, थोडक्यात गॅपमुळे काय होईल, जी काही बॉन्डिंग असेल तर ती पोअर होईल, ते नको आहे आपल्याला. बॉन्डिंग प्रॉपरली असली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक गॅप हा इपॉक्सी ग्राउटनी भरून काढायचं आहे, जेणेकरून प्रॉपर ग्राउटिंग राहील. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सगळ्या ज्या मेथड्स आहेत आपण त्या स्टडी केल्या.